5-6 दिवस झाले तसंच आहे. घरी आले नाही तर बघा ही सर्व कामं माझी वाट बघत होती. आता 1 वाजलात. आता घरी आले बघा. घराची अवस्था म्हणजे अपेक्षापेक्षा खूप बरी होती. म्हणजे मला असं वाटलं की आता घरी गेले की मला झाडू आणि पोछाच हातात घ्यावा लागेल, पण तसं काही करायचं काम पडलं नाही. झाडलेलं आहे, पोछा लावलेला आहे. पसारा हा जो दिसतोय ना, हा आम्ही केलेला आहे. हे आमच्या बॅग्स आहेत आणि त्यानंतर आज आरोहीचे बुक्सही मिळालेत आणि त्यामुळेच आरोहीचे पप्पा खरं तर अकोल्याला आले आणि आम्हाला घरी घेऊन आले. नाहीतर आम्ही उद्या सायंकाळी किंवा परवा सकाळी आलो असतो, पण म्हटलं जाऊ द्यात, आलेच तर पुन्हा फेरी नको, त्यामुळे मग आम्ही घरी आलो. सो हा आता पुस्तकांचा पसारा आहे जो आरोही स्वतः आवरणार आहे. आणि त्यानंतर ह्या बॅगा वगैरे ज्या आहेत त्या मी थोड्या वेळानंतर जे आहे ठेवते जागेवर, कारण म्हणजे कपडे वगैरे तर घड्या घालूनच आहेत, फक्त ठेवायचे आहेत कबर्डमध्ये. पण मला आता गार्डनची अवस्था दाखवते. सो बघा अशी काहीशी माझ्या गार्डनची अवस्था झालेली आहे. आणि थँक गॉड साहेबांनी पाणी दिलं प्लांट्सला व्यवस्थित, त्यामुळे प्लांट्स माझे अगदी टवटवीत आहेत. पण त्यांनी पाणी जरा एक्स्ट्राचं दिलं, त्यामुळे गार्डन हे असं काहीचं झालेलं आहे. पण काही हरकत नाही, हे सर्व तर मी क्लीन करून घेते. आणि मी गावी जाण्याआधी बरेचसे प्लांट्स असे गार्डनमध्ये आणून ठेवले होते आणि सर्वच झाडाला पाणी मिळालं पाहिजे म्हणून. आता त्यांनी पाईपने पाणी दिलं आणि भरगच्च दिलेलं आहे. काही प्लांट टवटवीत आहेत, पण काही प्लांट इथेही त्यांनी सोडलेत, तुम्हाला दाखवते. बघा इथे मनी प्लांट म्हणजे बघूनही लक्षात येईल तुमच्या की ते सुकलेलं आहे आणि प्लांटर हे बघा कोरडा आहे. त्यानंतर या मनी प्लांटची पण तशीच अवस्था आहे बघा, सर्व पानं सुकलेत. आणि स्पायडर प्लांट पण त्याचा कलर बघा जरा फेडेड दिसतोय, इट मीन्स त्यामध्येही पाणी त्याला व्यवस्थित मिळालेलं नाही. बाकी सर्व प्लांट्स मी चेक केले, सो अगदी व्यवस्थित आहेत. पण माहीत नाही मनी प्लांट्स आरोहीच्या पप्पाच्यांनी कशी काय सुटले तर. झाडांची अवस्था पाहून तर असं वाटतंय का मी आज येणार म्हणूनच की काय आरोहीच्या पप्पांनी आजच पाणी दिलं, कारण मनी प्लांटची इथे बघा बरीचशी पानं सुकलेली आहेत, बऱ्याचशा प्लांटची पानं सुकलेली आहेत. म्हणजे आधी शंका होती पण आता खात्री आहे, आज मी येणार ना. सो आज सकाळी आरोहीच्या पप्पाने सर्व झाडांना पाणी दिलं, पण जाण्याआधी मी इतकं भरगच्च पाणी देऊन गेले होते त्यामुळे. आणि तसंही या गार्डनमध्ये ऊन फार कमी येतं, त्यामुळे 3-4 दिवस माझे झाडं म्हणजे तग धरतात विदाऊट पाण्याचीही. सो त्यामुळे माझ्या प्लांट्सचं म्हणजे जास्तीचं नुकसान झालं नाही. पण आज त्यांनी छान पाणी दिलं आहे प्लांट्सला. फक्त 1-2 प्लांट्स जे आहेत, 1-2 प्लांटर जे आहेत ते सुकलेत. आणि ड्राय बॅल्कनीमध्ये पण 1-2 प्लांट्स होते, आता त्यांची कंडिशन बघू. ओ माय गॉड, इकडे तर पाणीच दिलेलं नाही बघा, जास्वंदाची काय अवस्था झाली. हे सर्व प्लांटर्स पण मी त्या गार्डनमध्ये नेणार होते माहीत आहे का, पण खूप हेवी होते, कारण मी पाणी दिलेलं होतं ना त्यांना भरपूर, त्यामुळे भरपूर हेवी झाले होते ते. चला आता ना पहिलं काम हेच करायचं आहे मला, या सर्व प्लांट्सला पाणी द्यायचं आहे. आणि घर स्वच्छ जरी असलं ना तरी दोन्ही बॅल्कनीमध्ये म्हणजे झाडू पोछा काहीही त्यांनी लावलेलं नाही, त्यामुळे सर्व मातीच आहे, राख आहे. आणि बेडशीट, सोफा कवर वगैरे वगैरे तेही चेंज करते, कारण तेही 5-6 दिवस झाले तसंच आहे. चला आता बडबड न करता पटपट कामाला लागते. आले बघा ही इतकी सर्व कामं माझ्या नावाने म्हणजे पडून आहेत. 6 दिवसाचा आराम एका दिवसात निघणार आहे माझा. बघा आली नाही तर कामं अशी माझी वाट बघत होती. आज शुक्रवार आणि आज बाजाराचा दिवस म्हणून, आणि हा इतका सर्व बाजार आरोहीचे पप्पा घेऊन आले. आता चला पुन्हा तेच भाजीपाला क्लीन करते वगैरे वगैरे आणि नंतर तुमच्यासोबत बोलते.
माहिती आहे का, घराचा उंबरठा फक्त ओलांडला माहेरी गेले की माझा आळशी मोड ऑन होऊन जातो आणि पुन्हा घराचा उंबरठा ओलांडून जशी घरात येते माझा ॲक्टिव्ह मोड ऑन होऊन जातो. माहीत नाही कसं काय होतं हे सर्व, पण माहेरी इतका कंटाळा येतो, इतका आळस येतो. भरपूर गोष्टी मी म्हणजे ठरवून गेलेली असते, मला असं करायचं तसं करायचं. बऱ्याचशा म्हणजे व्हिडिओच्या इमॅजिनेशन असतं, म्हणजे व्हिडिओबद्दल बऱ्याचशा गोष्टी ठरवलेल्या असतात की असे व्हिडिओ बनवेल, तसं बनवेल, हे करेल ते करेल, असं तसं तसं. पण त्यातल्या 5% काय 1%ही म्हणजे मी करू शकत नाही, कारण आळसच माझ्यावर इतका हावी होतो. आणि मग एक असं वाटतं जाऊ दे, आपल्याकडे आपण सतत सतत तेच तर चाललेलं असतं, घरचं काम, मुलांची कामं, व्हिडिओची कामं, असं तसं तसं सतत. शरीरही बिझी असतं, डोकंही बिझी असतं. सो त्यामुळे मी तिथे ना जरा म्हणजे डील देते स्वतःला की जाऊ दे स्नेहा, नाही होत आहे तुझ्याच्याने, नको करू. पण बघा ना, आता थोड्या वेळ आधी घरी आले, हॉलची अवस्था तुम्हाला दाखवली मी कशी होती. ती सर्व क्लीन केली मी, बॅग पण अनपॅक केल्या, बेडमध्ये टाकल्यात. त्यानंतर जे कपडे वॉश करायचे होते ते मशीनला लावले, जे कपडे छान धुतलेले होते ते कबर्डमध्ये रचलेत आणि बऱ्याचशा गोष्टी झाल्यात करून. त्यानंतर किचनमध्ये आली, बाजार दाखवलाच मी तुम्हाला, हे बाजार घेऊन आले होते. आता तो बाजार मी धुवून ठेवला होता. त्यानंतर आता फ्रीजमध्ये ठेवायची वेळ आली तर बघितलं फ्रीजची अवस्था अशी झालेली होती, म्हणजे ती क्लीन करायची गरज होती. म्हणून मनावर घेतलं, म्हटलं चला आज म्हणजे दुसरं काहीच नाही करू, फ्रीज तेवढं क्लीन करूयात. आणि मी बघा इथे दाखवते, बघा पूर्ण ही व्हेजिटेबल बास्केट म्हणा, ह्या शेल्फ म्हणा, सर्व बाहेर काढल्या आणि व्यवस्थित क्लीन केल्या. आणि त्यानंतर सर्व भाज्याही व्यवस्थित क्लीन करून निवडून वगैरे घेतल्यात. यामध्ये माझे माहिती आहे का जवळपास 2 तास गेलेत हे सर्व करण्यामध्ये. आणि गरमी किती होते तुम्हाला माहीतच असेल, आणि तुम्ही जर विदर्भातले असाल तर मग तर समजूच शकता. म्हणून आधी मस्त आंघोळ केली आणि आता मला हे सर्व रचायचं आहे. चला आता पटपटपट फ्रीज आतनं क्लीन करून झालं आहे माझं, शेल्फ वगैरे लावते आणि फक्त हे रचून द्यायचं आहे आता, कारण सर्व मी ऑलरेडी करून ठेवलं आहे. सर्व फ्रीज मी रिकामा केलेला नाही बरं का, फक्त हा वरचा जो पोर्शन दिसतोय तेवढाच मी रिकामा केला होता. त्यामध्ये जे काही ऑर्गनायझर होते ते क्लीन केले मी, पूर्ण बास्केट, त्यानंतर शेल्फ वगैरेही क्लीन केल्या जसं तुम्ही बघितलं. फ्रीजही आतून क्लीन केला होता, पण पुन्हा एकदा हात देते आहे सर्व काही ऑर्गनाईज करण्याआधी. आणि माहिती आहे का, जे काही फ्रीजचे ऑर्गनायझर बोलवले ना मी, खूप दिवस विचार केला बोलवू का नको, बोलवू का नको, कारण ते सर्व आहेत प्लास्टिकमध्ये. ॲक्च्युली काचामध्येही मिळतात, ग्लासमध्येही मिळतात. पण आपल्याकडे जर छोटे मुलं असतील ना, मग ते आपण नकोच म्हणजे यूज करायला असं मला तरी वाटतं, कारण फ्रीजमध्ये शेवटी पाणी वगैरे जे आहे भांड्यांना वगैरे सुटत असतं थंडाव्यामुळे, आणि त्यामुळे ते बऱ्याचदा हातातून निसटू शकतात. त्यामुळे प्लास्टिक एक बेस्ट ऑप्शन असतं. पण प्लास्टिक असल्यामुळेही आणखी आपला जीव गोत्यात असतो, म्हणजे इतकं प्लास्टिक यूज करायचं की नाही वगैरे वगैरे. पण मी बराच विचार केला, त्यानंतर बरंच त्याबद्दल वाचलं वगैरे. पण जे काही ऑर्गनायझर वगैरे आहे ते चांगल्या प्लास्टिकपासून बनलेले आहेत. रियुजेबल जे प्लास्टिक असतं ते इतकंही हार्मफुल आपल्यासाठी नसतं. सो त्यामुळे म्हटलं ठीक आहे, आणि खूप विचार केल्यानंतर ते ऑर्गनायझर मी बोलवले होते. पण खरं सांगते, ते ऑर्गनायझर आणि आत्ता जे तुम्ही लायनर बघितले ते लायनर, यामुळे माझे जे फ्रीज क्लिनिंगचं काम आहे ना, ते 75 ते 85% कमी झालं असं म्हटलं तरी चालेल. पूर्वी माझ्याकडे जेव्हा हे लायनर नव्हते किंवा हे ऑर्गनायझर नव्हते ना, भाज्याही भरपूर खराब होत होत्या आणि फ्रीजही भरपूर खराब होत होतं. पण आता खरंच या लायनरमुळे फ्रीज खराब होत नाही, म्हणजे 2-2, 3-3 महिने फ्रीज क्लीन नाही केलं तरी चालतं. फक्त लायनर बाहेर काढायचे, क्लीन करायचे, ठेवून द्यायचे. आणि व्हेजिटेबलचं काय, जी भाजी केली ऑर्गनायझर कामं झालं की लगेच घासून पुसून ठेवून द्यायचं. त्यामुळे फ्रीज माझा नेहमी क्लीन राहतो. आणि मी फक्त वरचा पार्टच फ्रीजचा क्लीन केला, डोअर आणि एक फ्रीजर आणखीही क्लीन करायचं बाकी आहे बरं का, ते उद्या किंवा परवा करेल. आज ना माझे कामं काही संपायचं नावच घेत नाहीये. आली तेव्हाच माझं चाललंय हे करू ते करू, कामं इतकी सर्व आहेत पण सुचत नाही आहे कसं, म्हणजे कोणतं काम आधी करू आणि कोणतं नंतर करू. तसं बघायला गेलं ना तर म्हणजे पसारा फारसा नाही किंवा भरपूर अशी काही कामं त्यांनी वाढवून ठेवलेली नाही, पण डस्टच इतकी आहे ना घरभर झालेली, त्यांनी तेवढा पोछाच लावला फक्त. पण बाकी सर्व गोष्टींवर डस्ट आहे. प्रत्येक गोष्ट आवडताना म्हणजे एक काम करायला गेलं की दुसरं काम दिसतं, दुसरं करायला गेलं की तिसरं दिसतं.
आणि पहिले कोणतं करू, मग यातच मी कन्फ्यूज होऊन माझा इतका टाइमपास होतोय की काय सांगू. आता फ्रीज क्लीन केलं तर दिसलं भरपूर साय होती. म्हटलं हिचं तूप आधी काढून घेते, म्हणजे ते एक काम हाता वेगळं होईल, कारण इतर कोणतं काम ना मला सुचतही नव्हतं. सो तूप बनवून तयार आहे. आता थोडं थंड होत आहे, तूप नंतर म्हटलं काढून घेते. त्यानंतर आता हे जे प्लांट्स आहेत, म्हणजे गावी जाण्यापूर्वी मी यामध्ये पाणी भरलं होतं, पण आता 6 दिवस झालेत जवळपास. सो यामध्ये पुन्हा पाणी भरायचंय. सो आता हे आधी क्लीन करते, मस्त पाण्याने धुवून काढते. 6 दिवसात बघा जवळपास सर्व पाणी संपलंय यातलं, अगदी बुडाला टेकलंय. चला हे नंतर करते, आधी हे तूप गाळून घेते. माझ्या ना खिडकीमध्येही भरपूर प्लांट्स मी ठेवलेले आहेत. आणि काय होत होतं, म्हणजे मला माहीत होतं आरोहीचे पप्पा बाल्कनीमध्ये जे गार्डन आहे तिथे तरी पाणी देतील, पण खिडकीमधल्या प्लांट्सकडे त्यांचं लक्ष जाणारच नाही. म्हणून सर्व प्लांट्स मी गार्डनमध्ये नेऊन ठेवले होते. तो आता पुन्हा जे आहे ते जागेवर ठेवते आहे. तो म्हटलं यालाही छान वॉश करून घेते. बऱ्यापैकी बघा तुम्ही पाणी न मिळाल्यामुळे ना पानं त्याची गळून गेलेली अगदी फांद्याच दिसत आहेत. पण काही नाही, होतील ते 3-4 दिवसात रिकवर. आणि या प्लांट्समुळे माहीत आहे का, मी अगदी कितीही वेळ किचनमध्ये काम करू शकते, कारण इतकं फ्रेश वाटतं ना. म्हणजे हे कलरफुल प्लांट्स, त्यानंतर इतके सुंदर सुंदर प्लांटर्स, आणि इथे दिसतील तुम्हाला शेल्फमध्येही छान भरपूर मनी प्लांट, त्यानंतर सिंगोनियम वगैरे ग्रो केलं आहे मी. त्यामुळे आणि माझ्या या सुंदर किचनमुळे माझा मूड खूप फ्रेश होतो किचनमध्ये आलं की, त्यामुळे कामाचा कंटाळा तेवढा येत नाही. सो चला आता हॉलमध्ये हॉल आल्या मी सर्व आवरला होता. फक्त सोफा कवर वगैरे मला वॉश करायला मशीनमध्ये टाकायचं होतं. पण आल्या 5-6 दिवसांचे आरोहीचे पप्पांचे कपडे, त्यात काही आमचे कपडे होते, ते सर्व मी टाकलेत. त्यामुळे हे एक काम राहिलं होतं. आणि आता ते सोफा कवर मला म्हणजे टाकायचे धुवायला, म्हणून ती इथे झटक जी आहे माझी चाललेली. आणि त्यासोबत आरोहीच्या पप्पांची सतत बडबडही चाललेली. त्यांचं म्हणणं होतं, मी इतकं सुंदर घर आवरलं पण तुला काही आवडतच नाही, आणि क्लीन करायला तुला कुठं धूळ दिसते, कुठे पसारा दिसते, अमुक ढमुक जे आहे त्यांचं कंटिन्युअसली बडबड चाललेली. मी काही नाही, मी फक्त स्माईल देत होती, कारण घरातली जी धूळ असते, जी घाण असते, जो पसारा असतो, जो आपल्याला दिसतो ना, तो माणसांना कधीच दिसू शकत नाही. कारण इतकी डस्ट होती. आरोहीच्या पप्पांनी वरवर झटक केलेलं होतं, मान्य होतं मला. पण आता 6 दिवसापर्यंत तो सोफा कवर तसाच पडून होता, त्यावर धूळ साचलेली होती. त्यांनी एखाद वेळ झटकलं असेल, माहीत आहे मला. तरी ते आज वॉश नसतं केलं ना, मला चेन पडलं नसतं. त्यानंतर इतकी धूळ होती, अक्षरशः मी आधी ना कोरड्या कपड्याने पुसली, काहीही फरक पडला नाही. त्यानंतर पुन्हा मी ओला कापड केला आणि सर्व धूळ वगैरे क्लीन केली. आता ह्या वरच्या शेल्फ वगैरेही क्लीन करायच्यात मला, पण आजच केल्यानं मी भरपूर दमणार. म्हणून म्हटलं जी डोळ्यांना दिसते ती तरी आपण क्लीन करूयात, कारण सेल्फनं म्हणजे इतकं काही डोळ्यांनी दिसून पडत नाहीत. त्या 1-2 दिवस तशाही राहिल्या तर चालतील म्हटलं. म्हणून सोफा पूर्ण क्लीन केला. त्यानंतर TV, इथे पण एक शेल्फ आहे, प्लांटर आहे, ते सर्व मस्त क्लीन केलं. आणि फायनली आता सोफा कवर वगैरे टाकून जे आहे माझं घर बघा किती छान दिसतंय. आता म्हणजे बघणाऱ्याला काही फरक जाणवणार नाही, पण करणाऱ्याला माहीत असतं किती धूळ त्यावर होता आणि किती तो स्वच्छ झालेला आहे ते. सो चला, कसा दिसतोय हॉल माझा मला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही. मला ना घरी यायला जवळपास 1 वाजला होता. तेव्हा कडक ऊन होतं, तेव्हा झाडांना पाणी देणं काही योग्य नव्हतं. त्यामुळे मी काय केलं, जास्वंदाचं झाड जास्तच सुकलं होतं, म्हणून फक्त त्याला पाणी दिलं होतं.
पण आता सायंकाळ झाली म्हणजे 5 वाजून गेले, 5:30 जवळपास. सो म्हटलं चला सर्व झाडांना व्यवस्थित पाणी देऊ. काही इथलेही प्लांटर गार्डनमध्ये होते सो तेही जागेवर ठेवले आणि सोबत ही पूर्ण बॅल्कनी मी स्वच्छ केली, कारण तिची अवस्था तर तुम्हाला मी आधी दाखवलीच. सो त्यानंतर मस्त फिरायला गेले मैत्रिणीसोबत, 1-1.5 तास मस्त गप्पा गोष्टी केले आणि फायनली आता मला मिळालेली आहे आईस्क्रीमची ट्रीट. आली तेव्हाची सतत घर क्लीन करत आहे, त्याचं बक्षीस म्हणू शकता किंवा ठरलेल्या वेळेपेक्षा 2 दिवस आधी घरी आले त्याचं म्हणू शकता तुम्ही. आणि आईस्क्रीममध्ये होतं खरं तर चॉकलेट फ्लेवर, जो आरोहीला आणि मला बिलकुल आवडत नाही, तरीसुद्धा आम्ही मस्त तो एन्जॉय करणार आहोत आता. सो चला आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथे संपवते. होप सो तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करत जा, शेअर करा आणि छान छान कमेंट करा. चला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत प्लीज फ्रेंड्स स्वतःची काळजी घ्या. बाय.